मध्येच आरती बिरतीचं बरोबर ते ब्लड प्रेशरची गोळी यांच्याकडे अशी कशी? हो आवला सुपारी. तुम्हाला पाहिजे आवला सुपारी? मला नाही आवडत आवळा सुपारी. मग सुपारी घ्या आणि आवळा. हसू नको चल. सुपारी घ्या आणि ब्लड प्रेशरची गोळी यांनी. जिरा गोली पाहिजे. अरे अरे आपल्याकडची जिरा गोळी कमी झाली ग. आपल्याकडची म्हणजे तुम्ही नवरा बायको आहे? नाही बाबा. मग आपल्याकडची का बोललात? अरे बाबा काय रे काय सांगू रे. माझ्याशी बोला ना, खिडकीचा बाहेर कोण आहे? अरे बाबा पळता पळता झाडं बोलतात तुमच्याशी. अरे बाबा माझ्याशी बोला डायरेक्ट. अरे बाबा हो शांत हो. मी त्यांना सन्मानाने बोललो. आपण बोलतो की नाही एखाद्याला आपण कसे आहात आपलं काय चालू आहे काय रे. नाही आहे कोण बाहेर यार. अरे मी यांना सन्मानाने बोललो. हे धरा बाबा तुमचं नको घ्या बाबा हवा, द्या मग. कोणती टाका तोंडात. कोणते टाका तोंडात. अरे काय हो काय हो तुमच्याकडे माझा एखादा एक्स्ट्राचा 3.5 नंबरचा चष्मा आहे काय? काय घे मगाशी द्यायचाच राहिला हे घ्यावा. काय हो, वाचता ना डोकं दुखतं. ए चल रे, कन्फर्म नवरा बायको आहेत रे. ए चल रे, हे बघ हे नाटक चालू आहे रे. तुम्ही नवरा बायको आहे, तुम्ही मला काय हे करता काय? हा मी मला ओळखलं मी. हे बघ बोललो नवरा बायको आहेत दोघं. बरोबर सगळ्या गोष्टी सापडतात. नवरा बायकोच्या वैफून टाकून पडलं ना फिक्स. हा 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 त्या हा बसलो हो हो मिळाली एस टी मिळाली. हा 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 विंडो सीट मिळालेली आहे. हो 9-9:30 होतील पोचेपर्यंत. हा रात्र होईल. हा विंडो सीट मिळाली तर सांगतोय काय. हो पप्याला पाठवा फक्त बाईक घेऊन स्टँडवर, नाहीतर हा वाट लागेल माझी. रात्रीच्या रिक्षा नसतात एक तर गावात. हां विंडो सीट अशी नाही मिळाली. काय सकाळी आलोय 6 वाजता इथे डेपोत. हां नंतर रांग लागते ना, पाय दुखायला लागतात अगं उभं राहून. मग बस फुल होते अख्खी, मग जागा नाही मिळत. हां मिळाली की मागे मिळते ना जागा. मागे मग उलट्या होतात मला. ती बस अशी हे घेते ना सारखी. हां हो नाही येतो म्हटलं ना 9:30 पर्यंत पोचतो. हो आणले केळ्याचे वेफर आणले. केळ्याचे वेफर आणले. हो हो देतो तुला. हो हो हां ठेवतो चल. बाय घे. संपला पाणी हो. हवंय का? नाही राहू दे, तुम्हाला राहू दे पाणी. नाही ठीक आहे चालेल, तू पिऊ शकता थोडं. नाही आता द्याल हो तुम्ही मला, पण नंतर मला वाटेत लागतं ना, मिनिटाला लागतं पाणी. अच्छा. सुवक लागतो व सुवक म्हणजे असं होतं ना, हां, सारखा गला कोरड सुकतो पडते. मला हां, लागतं. हां. आता द्याल मी. घ्या. बॅगा ना घरात निघताना भरणार होते, पण बॅगा माझ्या लक्षात राहत नाही. अच्छा. डोक्याचा नुसतं खोका झालाय हो. नाही तुम्ही पण घ्या ना, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला दम लागलेला दिसतोय. घ्या नाही राहू दे मरू. आता ते जेव्हा थांबल ना गाडी तिथं पिते. अरे, जेवायला अजून 4-5 तास आहेत. काय गे 4-5 तास हो. लागणार हा? खूप वेळ लागेल म्हणजे काय. हे मेला फेरीवाला पाणी नाही येत टायमाला फेरीवालं नसतं. तुम्ही हे पिऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. नाही वर राहू दे, तुम्हाला लागल. मला लय पाणी लागतं ना. हां ठीक आहे. थांबा मी भरून घेऊन येते. उगाच तुम्हाला त्रास नको. ये! काय झालं? आय वजनामुळं गुडघं दुखतात व. अच्छा. काय गे आता कोण जाणार व. तुम्हाला सांगाय बरा नाही वाटत ना. उगाच माझ्या म्हातारीसाठी तुम्ही कुठं जाणार बाटली भराय. काय गे काय ग फेरीवालं मेलो. नाही मी जातो काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला पाणी हवंय ना, मी आणतो काही. नाही नको तुम्ही आता कुठं जाणार. नाही ठीक आहे, मला पायाने जमत पण नाही ना, मी घेऊन येतो, काही प्रॉब्लेम नाही. जा. हो जातो ना, काहीच प्रॉब्लेम नाही. येस हे घ्यावा. हां थँक्यू. नाही नो प्रॉब्लेम. आरामात काकू आरामात. सॉरी थँक्यू मी आणतो पटकन. यार अरे सगळे आले काय?
आलो आलो कंडक्टर. गाडी सोडायची काय नाही नाही थांबा 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 हे पाणी चालणार आहे तुझं काय आहे बाबा चला लवकर चला. थांबा 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 सॉरी 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 आलो 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 सॉरी सॉरी हे आणायला गेलो होतो पाणी भरायला गेलो होतो ना काकूंना पाहिजे चला होतो चला गाडी सॉरी सोडायची. सॉरी सॉरी चला. सॉरी काकू पाणी घ्या थँक्यू. येस वा 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 अचानक खूप ए बाला ए माझा हात पुरत नाही जरा घंटी वाजव जाऊ दे काका हम्म, माझी जागा आहे किती गुंठे आहे हा किती गुंठे किती आहे जागा नाही जमिनीबद्दल नाही सांगत आहे माझ्या मग ही तुम्ही जी बसलाय ती माझी जागा आहे नाही मी इकडे आलो तेव्हा कोण नव्हतं जागा रिकामी होती म्हणून बसलो. हा कारण मी पाणी आणायला गेलो होतो ना तर तेवढ्यात तुम्ही आला आता ते असाल मला काय माहित तू पाणी आणायला गेलंस ते जागा रिकामी आहे म्हणून बसलो बाबा मी इथे. नाही हे लोक होत मी अरे काकूंना पाणी पाहिजे काकू काकू झोप लागली तुम्हाला सॉरी ते काका बसले माझ्या जागेवर मी तुम्हाला पाणी आणायला गेलो ना आत्ता तर ते माझ्या जागेवर येऊन बसले त्यांना सांगा ना माझी जागा आहे म्हणून होय, तर काका नाही माझी माझी जागा आहे काय आहे काका सांगा ना काकू नाही बाय नाही मला तुमच्या भांडणामध्ये घेऊ नका. मला वादाची सवय नाही. मला दम्याचा त्रास आहे ना. मला नको बाई तुमच्या. अरे नाही मी वादाचा प्रश्नच नाहीये काकू मी तिथे बसलो होतो ना हॅलो तू बोलता बोलता कशा झोपता तुम्ही काकू काय सॉरी आय एम सो सॉरी तसं नाही मला मी बसलो होतो ना तिकडे माझी जागा आहे ना ती होय होय नाही का मी पाणी आणायला तुम्ही मला बोललात जा आणि मी काका हम्म, अरे काका माझी जागा आहे ती तुम्ही काय झालं काकूंचा डोळा लागला असेल तेव्हा तुम्ही नेमके आला असाल त्यामुळे तुम्ही का नाही सांगितलं त्यांना तुम्ही ऐका ना काका प्लीज दुसरीकडे बसाल का नाही मला अरे काय बाबा कुठे बसू दुसरीकडे आजूबाजूला जागाच नाही कुठे. अरे देवकृपेने बाबा ही विंडो सीट मिळाली म्हणून इकडे येऊन बसलो. आणि काय रे बाबा तू जागा 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 करतोय. अरे जो जन्माला येतो ना तो काय घेऊन येत नाही आणि जाताना पण काय घेऊन जात नाही. आता ही विंडो सीट ना तू घेऊन आलायस ना मी घेऊन आलोय ना जाताना तू घेऊन जाणार ना मी घेऊन जाणार. शांत हो, शांत हो. बसणारा ओय, ओय. बसतो. शांत हो. अरे यार पाणी आणायला गेलो होतो ना मी पाणी आणायला तुम्ही बोलला पाणी आणा मी पाणी आणायला गेलो तुम्ही त्यांना बसायला दिलं नाही मला वाटलं काय तुम्ही येणारच नाही परत. असं कसं नाही येणार परत माझी मी बसलो होतो ना इथे मागं म्हणून फिक्स म्हणजे मागं पुढे करण्यापेक्षा तुम्ही हरण काय बोलताय फिक्स नका तुम्ही नका सांगू मी अरे काकू तुम्ही सांगायचं ना त्यांना काकू माझी जागा आहे मी पाय दुखणार आहेत माझे सकाळपासून मी उभा आहे. तुम्ही का नाही सांगितलं त्यांना नाही बाबा मला तुमच्या भांडणामध्ये घेऊ नका. मला दम्याचा त्रास आहे. कंडक्टर 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 काही झालं बाला इकडे या, एक मिनिट प्लीज इकडे या. काही झालं रे हे बघा ना माझी जागा होती मी पाणी आणायला गेलो माझ्या जागेवर बसले तुम्ही जरा सांगा तुमचं ऐकतील ते ती काय माझी आयटम आहे काय माझं ऐकायला अरे तुम्हाला तुमची सीट सांभाळून ठेवता येत नाही काय रे ती पण आम्हीच पकडायची आम्ही काय काय करायचं एक तर पगार आम्हाला पुरत नाही महिन्याला बोनस कधीतरी दिवाळीला मिळतो काय पण सांगतो बाचा रे मला ए तिकीट बोलत तुम्ही चला सगळं फ्रस्ट्रेशन माझ्यावर का काढलं असेल यार मी फक्त जागेचं माझी तुम्ही यार काकू ते सांगा ना त्यांना माझी जागा आहे काकू तुम्ही का नाही सांगितलं त्यांना नाही बाबा तू उगाच चिकचिक करू नको इथं बस. तू माझ्या जागेवर बस. भांडू नको. माझं डोकं जड होता बाय. अगं बाई, अगं बाई. नका नका उठू नका उठू नका उठू राहू द्या बसा जागेवरून उठायचं नाव घेतलं की 5 मिनिटात वय वाढलं यांचं ढास बीस एवढी ऍक्टिंग आली यांना माझं सांगायचं ना तुम्ही त्यांना एकदा काकू एकदा त्यांना सांगितलं असतं त्यांना तुम्हाला हॅलो बोला हा गोंडाल बोल. हो बसलो. हा काय नाही 8:30ला जागा आली उशीर झाला उठायला 9ची गाडी होती नाही जागा मिळाली ही काय विंडो सीट मिळाली चांगली. हो पोचल्यावर कर हो कर येतो हो चल 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 हां चल. मी बसलो होतो ना व्यवस्थित मला ते मला बोलला पाणी आण मी पाणी आण फिक्स नमस्कार नमस्कार. तुमच्याकडे माझी एखादी ब्लड प्रेशरची गोळी आहे काय.
बाई गे तुम्हाला द्यायची राहिली वेळ झाली ना हे घ्या. हो पाणी देऊ पाणी दे हो. येतो. हॅलो हॅलो एक मिनिट तुम्ही त्यांना बीपीची गोळी दिलीत व तुम्हाला प्रेशरचा त्रास आहे नाही मशेरी लावले की होत शी कसलं नाही प्रेशरचा त्रास म्हणजे हे ब्लड प्रेशरचा त्रास आहे का नाही मग तुमच्याकडे बीपीची गोळी कशी परस मध्ये होती ती दिली त्यांना तुम्ही ओळखता का त्यांना नाही काकू ते तुमचा नवरा नाहीत ना ते हो पाहिजे नाही ह्यो चेहरा पहिल्यांदा बघितलाय मी अच्छा पण मग त्यांना बीपीची गोळी पाहिजे तुमच्याकडे कशी काय आली बीपीची गोळी परस मध्ये होती ना म्हणून दिली माझ्या परस मध्ये सगळ्या गोळ्या असतात ते खोकली सरदा माझ्या परस मध्ये सगळ्या गोळ्या असतात खोकली सरदा नाही तर माझ्या परस मध्ये सगळ्या गोळ्या असतात खोकला सर्दी जुलाब सगळ्या असतात ना. तुम्हाला पाहिजे का एकुंदी नाही मला एकुंदी पाहिजे तर देते नको मला नको ऐकून दे नको पण अरे अजीब आहे यार म्हणजे बीपीची गोळी कोण ठेवतं एक्स्ट्राची यार हॅलो तुम्ही कशी काय त्यांच्याकडे बीपीची गोळी मागितली अरे बाबा मला नाही माहित मला त्यांच्या चेहऱ्यावरनं वाटलं की त्यांच्याकडे माझी एखादी ब्लड प्रेशरची गोळी असेल म्हणून मी मागितली चेहऱ्यावरनं वाटलं काय मेडिकलवाल्याचा चेहरा आहे त्यांचा काय बोलायचं या माणसाला माझ्याशी बोला ना खिडकीच्या बाहेर काय बोलताय मी बोला माझ्याशी बोला बाहेर काय बोलायचं कशाला करता घेऊन पण अरे वेगळंच आहे यार मी बोलतोय तर मध्ये आरती बिरती यार हे हा माणूस आता मी होतो ना तुमच्या पुढे मग कशाला आला रे हा बस मध्ये याला काय माहित नाही तर मध्येच आरती बिरतीचं बरोबर ते ब्लड प्रेशरची गोळी यांच्याकडे अशी कशी ओ आवला सुपारी तुम्हाला पाहिजे आवला सुपारी मला नाही आवडत आवळा सुपारी मग सुपारी घ्या आणि आवळा ए हसू नको चल सुपारी घ्या आणि ब्लड प्रेशरची गोळी यांनी जिरा गोळी पाहिजे अरे अरे आपल्याकडची जिरा गोळी कमी झाली ग हो ए ए ए ए आपल्याकडची म्हणजे हा? तुम्ही नवरा बायको आहे नाही बाबा मग आपल्याकडची का बोललात अरे बाबा काय रे काय सांगू रे माझ्याशी बोला ना खिडकीचा बाहेर कोण आहे अरे बाबा पळता पळता झाडं बोलतात तुमच्याशी अरे बाबा. माझ्याशी बोला डायरेक्ट अरे बाबा हो शांत हो मी त्यांना सन्मानाने बोललो आपण बोलतो की नाही एखाद्याला आपण कसे आहात आपलं काय चालू आहे काय रे नाही कोण बाहेर यार अरे मी यांना सन्मानाने बोललो हे धरा बाबा तुमचं नको घ्या बाबा द्या मग कोणती ताकद तोंडात कोणते टाका तोंडात अरे काय हो काय हो तुमच्याकडे माझा एखादा एक्स्ट्राचा 3.5 नंबरचा चष्मा आहे काय काय घे मगाशी द्यायचंच राहिला हे घ्यावा काय हो, वाचताना डोकं ए चल रे कन्फर्म नवरा बायको आहेत रे ए चल रे हे बघ हे नाटक चालू आहे रे तुम्ही नवरा बायको आहे तुम्ही मला काय हे करता काय हा मी मला ओळखलं मी हे बघ बोललो नवरा बायको आहेत दोघं बरोबर सगळ्या गोष्टी सापडतात नवरा बायकोच्या वैफून टाकून पडलं ना फिक्स कंडक्टर काही झालं बाला कंडक्टर काही झालं रे इकडे या हे बघितलं काही झालं हे बघा हे दोघं नवरा बायको आहेत दोघं नाटक करतायत ओ नाही काय बोलता हे तुम्ही ऍक्टिंग करता तुम्ही कुठल्या नाटकामध्ये काम करता मला माहित नाही. मी रसिक आहे. बोला ना म्हणा अरे तू काय कळतंय का तुम्हाला काय झालं? रसिक आहे काय कंडक्टर आहात ना तुम्ही अरे नाटकं ते लोक काम करतात नाटकात नाही ऍक्टिंग करतायत म्हणजे काय प्रोफेशन म्हणून ऍक्टिंग नाही करत आहेत यांना सीट पाहिजे होती हे बघा हे मी पाणी आणायला गेलो तेव्हा माझ्या सीटवरती बसलेत आणि हे आहेत ना यांचा नवरा आहे तो आता ऍक्टिंग करतोय तशी की बाबा आम्ही तर ओळखतच नाही एकमेकांना प्लॅन करून माझी सीट बळकावली त्यांनी मला माहिती आहे ना नाही दादा नाही डोक्यावर हात ठेवून शपथ नका घेऊ डोक्यावर हात ठेवून शपथ तुमच्यासाठी गेलो तर सीट माझी बळकावली आणि नाटकं करतात हे मगातपासून बघतोय ना मी ह्यांचं यांना बीपीची गोळी पाहिजे ती बरोबर ह्यांच्याकडे यांना जिरा गोळी पाहिजे ती बरोबर ह्यांच्याकडे यांचा 3.5 नंबरचा चष्मा इतका स्पेसिफिक बरोबर ह्यांच्याकडे कसं काय अरे बायको आहे ते यांना जे ते पाहिजे ते बरोबर यांच्याकडे कसं काय निघतं ही बायको आहे त्यांची अरे असू शकतं ना बाला अरे 500 रुपयाचे सगळ्यांना सुट्टे पाहिजे असतात ते माझ्याकडे असतात मग मी काय सगळ्यांची बायको झालो काय वासाड्या
काय लॉजिक आहे याच्यात? अरे तुझं काय लॉजिक काय वाचड्या काय बोल एक तर आम्हाला वेळेवर पगार मिळत नाही महिन्याला पगार पुरत नाही बोनस कधीतरी मिळतो वाचड तुझं काय तू अजून तिकीट नाही काढ तुझं तिकीट बोल वाचड्या चल आंबेपूर द्या एक. हा 365 रुपये हा हे 500चे सुट्टे आहेत काय? तुझी बायको वाचडे मी सुट्टे द्यायला मोठं सांगतोस मला काय यार यांचं करायचं यार. अरे नको ना आवरे चिडू वाचाड्या आता इकडे जेवायचा टाइम आलाय ना हॉटेल आलं कमी तुला देतो सुट्टी करून याच्यावर लिहितो हा हम्म. बी बी म्हणजे बाकी मग ब लिहा ना. लिहा काय पण मला काय करायचं मला सीट माझी मला पाय दुखायला लागले सकाळपासून वाट बघत होतो. ए बाला बोलतात लगेच. ए तुमचं तिकीट एक तासगाव देतो काय हा 190 रुपये द्या एक मिनिट काय झालं? सामान्य माणसाची लूट आहे. काय? माणसं बघून तिकीट देत आहे. माझ्याकडनं आंबेपूरचं तिकीट 365 रुपयाला तुम्ही विकताय आणि ह्यांचं तासगाव अजून 2 तास पुढे ते 190 रुपयाला कसं काय विकता हो? अरे त्या महिला आहेत ना 50% सवलत आहे त्यांना 380 रुपये तिकीट आहे त्यांचं अच्छा हां हा. हां मला वाटलं काय तुम्ही कमी याच्यात विकताय. नाही नाही हो तुमचं तिकीट बोला तुमच्याकडे 380 रुपयाचं कुठलं तिकीट आहे काय? तासगाव मग ते द्या. हे घ्या. ही बायको आहे. काय हो? काय? अरे मला माहिती आहे शाळा केली साथीर काय? आहेत डायरेक्ट तासगाव कसं मागायचं दोघं एकाच स्टॉपला कसं उतरायचं सगळ्यांना कळलं आम्ही नवरा बायको आहे म्हणून 380 रुपयाचं तिकीट अरे मागितलं. नाही. आता कोण मागतं काय 380 अरे- रुपयाचं तिकीट अरे आपण काय बाबा. बोलतो आंबेपूर द्या राजापूर द्या तासगाव द्या 380चं मागितलं. अरे बाबा माझं ऐकून घे मला नाही माहित रे बाबा त्या गावाचं पण नाव नाही माहित मला माझा भाऊ बोलला की 380 रुपयाचं तिकीट काढ मी बाबा इथे नाही राहत मी लंडनला राहतो. इकडे बघून बोला बाबा मी इथे नाही राहत मी लंडनला राहतो. तोंड आहे हे लंडन बोलण्यासारखं. लंडन मराठीत लिहिताना 4 वेळा खाडाखोड कराल हे तोंड आहे तुमचं. अनुस्वार ल वर द्यायचा का ड वर याच्यात कन्फ्युज होणारं तोंड तुमचं. तुम्ही सांगताय लंडनला राहता. अरे त्याच्यात काय लंडनचा माणूस बसमधून जाऊ शकतो अरे काय अरे तो मुद्दाच नाही सर तुम्हाला कळत नाही हो कंडक्टर काका तो माणूस माझ्या सीटवर बसलेला आहे मी सकाळी सकाळी आलो आणि सीट पकडले तर हे लोक आता हे असं करतात यार. हो 190 द्या तुम्ही व सुट्ट देवा ना येतो रे. ओ का म्हणालात त्यांना ओ का म्हणालात त्यांना ओ का म्हणालात. का बाई एवढ्या मोठ्या माणसाला काय अरे तुरं करून बोलणार आहे हां. वच बोलणार ना काय माणूस आहे. हां. ठीक आहे आता जाऊ दे हो जाऊ दे मी आपल्या दोघांचे देतो. बघ दोघांचे देतोय हे दोघांचे बायको आहे ती म्हणून दोघांचे तिकिटाचे पैसे देत आहे मला कळलेलं आहे. अरे काय काय बोलायचं अरे कोण आहे बाहेर रे कोण आहे बाहेर. अरे काय बोलू बाबा तुला ती मला मगापासून एवढी अनोळखी बाई मदत करते ब्लड प्रेशरच्या गोळ्या देते चष्मा देते मी तिकीट नको काढायला तिची. दे 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 आमच्या दोघांचे आहेत 600 रुपये आहेत हा हो. यार अर्थ नाही यार याला 6 वाजता सकाळी उठायला 4 वाजता लागतं 6 वाजता डेपोला यायचं बोलल्या. आंघोळ पण मी थोडीशी केली कारण गरम पाणी नव्हतं म्हणून गार होतं म्हणून. यार हे बरं बसलो होतो रे चांगला मस्त यायला मला पाणी आणायला पाठवलं यार. मी बसलो माझा मला बोललो धाप लागली मला कसं तरी म्हणून मी उठलो ना आपला एक बाबा काहीतरी असतं बाबा सज्जन माणूस असतो आपण जातो मदतीला म्हणून मी गेलो तर मला बाहेर पाठवलं नवऱ्याला बसवलं. हे शाळा करतात हे लोक शाळा करतात यांना बरोबर कळलेलं आहे कसं वागायचं कसं करायचं कसं आपली जागा हे करायची. शातीर साले ह्यांच्यामुळे मला आता सीट नाही ह्यांच्यामुळे. सटकन वाजवे ना अशी उलट्या हाताची मी काय केलं माझा काय संबंध आहे रे मला काय सांगतो त्यांचं नाही ते नाही काय दे ना दात टाकेन घशात तुझे मला काय मला मला काय तुमच्यासारख्यांबरोबर असंच झालं पाहिजे रे. चाले तुम्ही सगळे एक जातात बाई दिसली की धावत जाता मदत करायला. ए. ए वर बघा 60 टाक्कन देन तुम्ही साले सगळे असेच आहात. तू पण तसा ती सुमन पण तशी मन कोण आहे ना बाबा काहीतरी झालंय माझ्या आयुष्यात काहीतरी घडलंय ब्रेकअप आहे माझं झालंय आता चाललो त्यातला मध्ये हे करून काय सांगतो त्यांचं मला मी कोण आहे त्यांचा नाही नाही करू नको मला ए ए ए ए ए मदत करायची लय मदत करायची खाज आहे तुला मदत म्हणूनच केलं मला का करशील नाही. पुरुष आहे ना मला का करशील मदत तू ती बाई दिसली धावत गेला पाणी आल्याला नाही. नाही करू नको आई शपथ सटासट वाजवेन तुला मी लय मार खाशील भावा तू असतो का ये इकडे मी बोलतोय ना तिकडे कोण आहे हॅलो हा गोंडल बोल.
हो बसलोय नाही वेळ आहे यायला अजून हो आहे ना बरोबर आहे बरोबर आहे तुमचं हो हा बोलायचं आहे हा ओ हो हो माझ्या नंबरवर तुमचा रॉंग नंबर आलाय जरा बघा हो बरं काय हो बघा मला विचार काय घे नाटकी लोक आहेत यार नाटकी लोक आहेत यार हे कुठल्या लेवलचं जुळवून आणलं यार माझ्या नंबरवर तुमचा रॉंग नंबर आहे हे खोटं हो कंडक्टर काय झालं काय झालं रे मुद्दाम करतात यार हे दोघं नवरा बायको आहेत यार भानकर वाजवून वाचाड्या मग आपण तुझी नाटकं चालली गिर चालली बस शांत जल भर कर ए बसाड्या घंटी वाजव गाडी थांबव हात पोचत नाही माझा उतर खाली चाल अरे मला उतर खाली चाल अरे तर तू खाली काल माझं बस स्टॉप यायचं बाकी आहे अरे ना उतर चल उतर खाली बसाड्या सामान आहे माझं यार खाली सामान दे याचा बाबा चल देतो अरे पण माझं सामान कशाला मी येतो ना मागे कुठेतरी उभं राहून सामान कशाला देत आहे उतर खाली फालतूगिरी करू नको काका असं नका ना करू प्लीज ठेवा ना माझं सामान तुमच्याकडे तर सामान पण नाही ठेवा मला ना. माझं अरे, सामान चाललंय, ठेवायचंय बाबा म्हातारे. थांब ना भगवे चल मला माझ्या सीटवरती बसून परत मला तुम्ही उतर चल मोठं छानपणा कदा आल्यापासून किरकिर चालली तुझी एक तर डोक्याला टाप आलाय पावडर करून राहिली डोक्याची मागे जाऊन चाल ए ओ बाबू दादा ए बाबू हा आम्ही नवरा बायको नाही काय हा. आहे? जा घरी जा घरी जा नवरा बायको नाही बोल. ए वचर घंटी वाजव ना वा 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 खूप मजा आली खूप हसलो इतके हसलो की आम्हाला हसून हसून खोकली सर्दी खोकला पण झाला. विचारूया हास्यरसिकांना त्यांना कसा वाटलाय. प्रसाद सर मुळात हा एस टीचा प्रवास नसून प्रत्येकाच्या एक फ्रस्ट्रेशनचा प्रवास होता तो एक त्यामुळे त्यात एक रंजकता होती वेगळ्या प्रकारची. तुला जागा नाही मिळाली त्याला मावा थुंकायला लागली की काय त्याचं ह्याचं एक ब्रेकअपचं फ्रस्ट्रेशन अरुणचं एक काय पगार नाही झाल्याचं असं एक त्या सगळ्याचा कोलाज होता फ्रस्ट्रेशनचा हा प्रवास. म्हणजे मंदार विशेष कौतुक तुझं फार सुंदर गेलंस कॅरेक्टर. अत्यंत गूढ आणि तरी डॅम्बिस असा तो म्हातारा होता जो हवेत बोलत होता. मजा आली. पीपी मस्त अरुण मस्त थँक्यू सुपर. सई मला रोहित मोहितेचं कौतुक करायचंय खूप कमी डायलॉग्स होते पण त्यांनी त्याचा एक वेगळा आयलंड होता आणि त्या वरची ॲक्टिंग त्यांनी खूप भारी केली. बनेचं काम पण मला आवडलं. मँडी विशेष कौतुक. असेच नवीन नवीन प्रयत्न करत राहा. मला खूप मजा आली आज तुला बघून. हा प्रवास छान झाला. आम्ही पण तुमच्याबरोबर म्हणजे तुमच्या जगात आम्हाला पण तुम्ही ट्रॅव्हल करवलं. थँक्यू. मंडळी मयुरेश भगवते पुन्हा एकदा सज्ज झालाय आपल्या बॉसचं मन जिंकण्यासाठी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा ओव्हरटाईम अनुभवण्यासाठी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य जत्रेच्या अतरंगी विनोदवीरांचं. पण नाही ऐक मला आधी सांग की तू कसा आहेस. मी पण छान आहे. तुला माहिती आहे ना व्हॅलेंटाईन डे जवळ येतोय. मग तू माझ्या जवळ कधी येणार आहे. मला पण ना कंटाळा आलाय त्या शीघ्र कवी बरोबर राहून. मी त्या मयुरेश भगवते बद्दल बोलतेय ज्याने तुझा जॉब खाल्ला. तो चंपक चंपेंद्र गोलाकार चोमू. कळलं का तुला. त्याच्या गुड मॉर्निंग मॅम. नंतर करते. बाय बाय. मॅ कमिंग मॅम. येस प्लीज कम इन. येस मॅम. आज लवकर आलात मॅम. हो आज लवकर आले. आज खूप महत्वाची मीटिंग आहे. मसाई माऱ्याहून आपले फॉरेन डेलिगेट येणार आहे. येस ओके ओके मिस्टर क्रिस गेलियन ब्रावो पोलाडियन. ओके मॅम. येस तर ती अत्यंत महत्वाची डील आज आपली क्रॅक झाली पाहिजे. काही अपडेट्स आले तर मला प्लीज कळवा. येस मॅम शुअर. थँक्यू. यू मे गो. या. क्षमस्व क्षमस्व
मजसी कचेरीत यावयास विलंब झाला त्याबद्दल क्षमस्व. हो हो भगवते, काय एवढं कुठून धावून आलात का? पाणी प्या. सदनातून निघावयास विलंब झाला त्यामुळे कचेरीत यावयास विलंब झाला. हो ठीक आहे. आज मंगळवार, मग काकांच्या पाठीला साबण चोळून देण्याचा दिवस. शी मला काकांच्या ओल्या पाठीवर साबण चोळायला खूप आवडते. भगवते प्लीज. तुम्हाला नाही कळले, थांबा सांगतो. ओल्या काकास बघून हात माझे वळवळले, हाताने तो पाठीस साबण लावून मी चोळ चोळले. हुंकारले काका जेव्हा हात माझे थांबले, भगवत मग टॉवेलने काकांना कोरडे होईपर्यंत घासले. काकांच्या पाठीवरचा केस साबणात अडकले. भगवते बास प्लीज. काय तुमच्या काकांची आंघोळ ऐकण्यात मला इंटरेस्ट नाहीये. काय बोलताय तुम्ही? कोण आहेत हे काका तुमचे? माझे काका माझे सर्वे सर्व आहेत. माझे काकाच माझे बोलविता धनी आहेत. आ हो, कोण आहेत कोण? ऋषिकेश जोशी. माझे काका प्रचंड ज्ञानी आहेत. माझ्या काकांना जगातलं सगळ्यातलं सगळं कळतं. माझे काका जगातल्या कोणत्याही विषयावर किती वेळ बोलू शकतात. माझे काका समोर कोणी नसले तरी एकटेच पण बोलू शकतात. माझ्या काकांचं एक उत्तम नाटक सुरू आहे आता. कोणतं? म्हणे आ? समीक्षक म्हणे उत्तम सुरू आहे, कुठलं लोकांना पण खूप आवडतंय. कुठलं? बोलविता धनी. अय्यो, तुम्ही नक्की बघा ते नाटक. मी पाहिलंय. तुम्ही पाहिलंय का? नाही पाहिलं, का? कारण काका मला पासच देत नाहीयेत. काका मला म्हणाले, मयुरेश नाटक पास घेऊन नाही पाहायचे, तिकीट काढून पाहायचे. बरोबरच आहे काकांचं. नाटक तिकीट काढूनच पाहायचं असतं. मॅडम आल्या आहेत का? हो, आणि लवकर आल्यात. टेन्शन. सुप्रभात करून येतो. माझी आधुनिक झोळी सांभाळा आधुनिक आणि नीट सांभाळा हा. त्यात मांडीवर ठेवायचा चपटा संगणक आहे. लॅपटॉप. मॅडम सुप्रभात. मॉर्निंग. सूर्याची किरणे माझ्या पायावर आली. पोचली माझ्यापर्यंत. मिस्टर भगवते, आज नाही. काय ना, आज अत्यंत महत्वाची मीटिंग आहे, त्यामुळे प्लीज आज डिग्निटी सांभाळा प्लीज. ठीक आहे मॅडम, द्या हा काय? डिग्निटी द्या, मी नीट सांभाळतो. मॅडम मी कोणाला म्हणून कोणाला नाही देणार. ऐका ना, आज ना माझा मूड खूप चांगला आहे. प्लीज आज मॅडम मी शपथ जीवापाड जपेन. प्लीज डोंट अँग्री मी. तुमच्याशिवाय कोणालाच देणार नाही. तुम्ही मागाल तेव्हाच बाहेर काढेन. मी चेतना मॅडमना सुद्धा देणार नाही. निश्चेतना. येस मॅम. येस मॅम. येस मॅम. प्लीज यांना समजावून सांगा डिग्निटी म्हणजे काय ते. आय कांट टॉलरेट हिम एनी मोर. प्लीज यांना घेऊन जा. प्लीज टेक हिम. मॅडम शांत व्हा. माझे काका सांगतात की जर पदोन्नती पाहिजे असेल तर वरिष्ठांच्या पदराखाली राहावं. मॅडम तुम्ही साडी नेसा आणि मला पदराखाली घ्या ना. What nonsense! Get out! Please take him out, Miss Chetana. ऐका ना मॅम, तुम्ही शांत व्हा. आज शांतच राहायचं. Yes, ma'am. मला खरंच शांत राहायचंय, कारण आज माझा खूप महत्वाचा दिवस आहे. I can understand. रात्र आपल्या कंपनीसाठी खूप महत्वाचा दिवस Yes, आहे. ma'am. आपल्याला ही डील क्रॅक करायची आहे ना. हो. प्लीज मग ते भगवतेनं पण समजावून सांगा. मी सांगते, क्रॅक ma'am. करायची आपल्याला आपण ही करूया deal. crack. जा तुम्ही. भगवते काय मॅम? चला भगवते बाहेर. काय चाललंय? क्षमस्व. क्षमस्व. काय चाललंय भगवते? मॅडम इतकी चिडचिड का करतायत? माहित नाही. नाही मी चेतना आपल्याला शोधावे लागेल. तू वरिष्ठांना आपण असं नाही पाहू शकत. काय बरे झाले असेल. मिस चेतना 14 फेब्रुवारी जवळ येते. मग? प्रेमाचा दिवस. हा मग? मॅडम त्यांच्या प्रियकराच्या विरहात व्याकुळ झालेत म्हणून इतकी चिडचिड करतायत. भगवते काय हे कसे लक्षात नाही आलं तुमच्या? करेक्ट भगवते. काय म्हणतील? करेक्ट भगवते. मॅडमचा प्रियकर मॅडमना सोडून गेलाय. आता काय करायचं आहे भगवतेस माहिती आहे. हा भगवतेच्या डाव्या हाताचा मळ आहे. आई गुदगुल्या झाल्या. मॅडमना कसे रिझवायचे मला माहिती आहे. म्हणजे मी मॅडमना माझ्या नृत्य कौशल्याने रिझवणार आहे. तुम्ही? मॅडमचा राग जाणार. पहाच मयुरेशची कमाल. मला येतो डान्स. बघा आता माझा नृत्य कौशल्य. द बेस्ट. मॅडमचा मूड नीट करा भगवते प्लीज. हे देवा माझं पदलालित्य नीट होऊ दे. मला ताकद दे देवा. किती वेळा सांगितलं ते कधी येतील फॉरेन डेलिगेट्स म्हणून. मॅम मी का त्रास देत आहे? मला जा ना. मला माझा मूड चांगला ठेवायचा आहे ना.
काय चुकते आहे? माझा दिवसच खराब आहे. तुम्ही सगळं बिघडवून टाकताय. मी आज राशी भविष्य पण पाहिलं होतं. मग मिस चेतना आ, आत्ता ध्यानात आले. काय बातमी बघा, काय आपल्या विभागात बिबट्या पिसाळलाय. मग त्याचं काय इथे काय मध्ये त्याचं मॅडम दहशती खाली आहेत. म्हणजे घाबरतायत. बिबट्याला मी मॅडमचं रक्षण करणार. आ मॅडमला सांगणार मी पण स्वतः एक बिबट्या आहे. मी बिबट्या बनून जाऊ आत. हो हो भगवते. पण एक मिनिट, मी बिबट्या बनू की चित्त्या बनू? कारण माझे काका मला म्हणतात मयुरेश तू चित्ते आहेस, आणि माझे मित्र बोलतात मयुरेश तू बिबट्या आहेस. मी काय बनू? तुम्ही बिबट्याच बना, है ना? कारण चित्त्या बनायची तुम्हाला गरजच नाही. एक मिनिट, तुम्ही माझ्यावर गोळे गोळे काढता का? नाही तर मॅडमना कळेल ना मी मयुरेश आहे. भगवते काय, इकडे या, पण इकडे या, मॅडमना दिसेल ना तिकडनं. पण ह्यानी जर मी इकडे गोळे गोळे काढले तर ते जातील का नंतर? आत्ताची शाही अर्ध्या तासात जाते. भगवते तुम्हाला पण सगळ्यातलं सगळं माहिती हो. ऐका ना, सगळीकडे गोळे गोळे काढण्यापेक्षा मी इकडे बिबट्या असं लिहू. उत्तम उत्तम युक्ती आहे. मयुरेशच्या ध्यानातच नाही आले. आता बघा मॅडमचं कसं संरक्षण करतो. एकदम बिबट्या वाटताय. हे देवा, मला 10 हत्तींचं नाही, मला 10 बिबट्यांचं बळ दे. मी कोण आहे? घाबर. मी बिबट्या आहे. हा, तुझं दुसऱ्या बिबट्यापासून मी संरक्षण करणार. मला अरबासारखं कुशीत घे. Get out! I said get out! मी म्हटलं ना जा, चालते वाट. Please, Gillian, Bravo, pull out in. He's here. My God! I'm so sorry, sir. Oh, sir, please. Sorry, I'm really sorry. It's my bad, sir. My bad, sir. Oh my God. Please sit. There is no water. I'm so sorry, sir. Ma'am, Please have a seat. हा. This is Доброта Sabra, the Jews. Miss, Доброта Sabra. This Yeah. is Joshua Pollard from Masai Mara. yeah, I know, sir. Some bit talk will already talk to Yeah, me. yeah. Mr. Bhagwati, please get out. Who's this guy? He's employee. Actually, he's rehearsing. There is a cultural activity in Yes. office. So he's rehearsing. Later. Yeah, please, Bhagwati, please get out. Miss Amanda Chetana? C just filed a post. Yes, sir. This. I have. What is it doing? No. So he's doing nothing, sir. He's doing nothing. What is he doing? Sir, he is challenging you. Really? I'm from Masai Mara. You are challenging me? I have my own zoo there. You want to challenge me? I'm from Masai Mara. Still you want to challenge me? No, sir. जुन्नर. हा. What is this eating? He big animal from Junnar. All right. You want to challenge me right now? Now you're sweet challenge. Sir, what are you doing, sir? Sir. Want to challenge me? Come on, the pill right now. You're in front of me. Sir. I don't know, ma'am. मी तुला त्यांना Excuse me. Sir,
मलाच कळत नाहीये मी पण पहिल्यांदाच What are you doing, sir? Sir, this is my office. We have a meeting. Mr. Bhagavate. Bhagavate. Oh, Rob. Oh, sir! Sir, this is my camera! Sir! Oh my God! Please get out! What the fuck? Oh my God! Sir, what are you doing, sir? Sir, please! I think my meeting is done. वा 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 श्री भगवते महोदय यांच्या पदलालित्यानंतर आणि क्रिस गेलियन ब्रावो पोलार्डियन यांच्या विशेष हरित वस्त्रांमधील पदन्यास सादर झाल्यानंतर या मंचाने जो हास्याचा उच्चांक गाठला आहे त्यानंतर आपण प्रतिसादासाठी विलंब का करूया तर महोदय प्रसाद सर वा वा चित्त्याकर्षक सादरीकरण आहे. ही सिरीज फार इंटरेस्टिंग आहे आणि पशा ह्याच्यात दोन गोष्टींसाठी आम्ही फार आतुर झालेलो असतो. एक तुझा डान्स आणि एक ह्याचा गेटअप. ते दोन्ही आज नेहमीप्रमाणे वाजलं. चेतू मस्त, नमा मस्त ॲज युजल. नाईस. थँक्यू. वा मंडळी घरामध्ये जसं वायफाय गरजेचं असतं तशीच गरजेची असते मोलकरीण. बघूया यामुळे घरात काय काय घडतंय ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य जत्रेच्या अतरंगी कलाकारांचं. ला 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 कुंजी पुंजी पुंजी कुंजी पुंजी पुंजी कुंजी पुंजी काय रे काय होतंय? काही होत नाहीये. होत काहीही नाहीये. सगळं झालेलं आहे. सगळं झालंय. केर काढून झालेला आहे, भांडी घासून झालेली आहेत, कपडे धुवून झालेले आहेत, धुतलेले कपडे वाळत सुद्धा टाकलेले आहेत. सगळं झालेलं आहे. ओंकार एक मोलकरीण मिळाल्याचा आनंद काही वेगळाच असतो यार. अरे वेगळा नसणार का प्रिया? नसणार का मला? नसणार का? अरे ताकाऐवजी रोज आपल्याला मलाई चहा मिळतोय. हो यार मलाही चहा मिळतोय आणि मलाही चहा मिळतोय. साला कुठल्या कॉमेडी बरोबर लग्न केलंय ना मी. खरंच काय चाललंय यार प्रिया? आधी वाईट विनोद करायचे, मी असे क्यूट क्यूट चेहरे करायचे. असं नाही करायचं. हा तुझा विनोद आहे ना आपल्या आधीच्या मोलकरणींसारखा होता. वाईट. काय रे? सॉरी 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 खूप लागलं. खूप लागलं. नाही आत्ताची आपली मोलकरीण कशी माहिती आहे ना? आत्ताची मोलकरीण लाली. लाली म्हणजे कमाल आहे. कमाल, भारी, सॉलिड. अरे तिच्या कामाला ना अशा सल्यूट पाहिजेत. असे सल्यूट असे. अरे म्हणजे काय? अरे लाली घरात आली आणि घरात दिवाळी झाली. मी पण कुठल्या कॉमेडीशी लग्न केलं यार. असं करशील? आनंदी आहे ना मी. म्हणूनच आली आली. कसली आहे यार ही. चुकीचं वाटतंय प्रिया. चुकीचं वाटतंय. थोडं चुकीचं वाटतंय. कसली मोलकरीण आहे यार ही. सुख म्हणजे काय असं जर मला कोणी विचारलं ना मी सांगेन अशी मोलकरीण म्हणजे सुख असतं. खरंय ग खरंय. बायको नसेल तरी चालेल, मोलकरीण हवी. घरात राहायचंय ना. माफ कर मला. मला माफ कर. 4च दिवस झाले तिला इथे येऊन पण घराचं ना म्हणजे असं नंदनवन झालेलं आहे. नंदनवन. आणि आपण असं काय पुण्य केलंय की हे आपल्याला घर बसल्या मिळतंय. काय पुण्य म्हणजे? अरे दळवी बाईंसोबतची मैत्री हे पुण्य आहे. लालिताई. लालिताई हा साहेबांनो. काही झालंय का? काय? ओके आहे ना? हो हो म्हणजे एक्सप्रेस
काही तुम्हाला करू का चहा पाणी काही देऊ? दोनदा कसलं पाणी विचारतेस? म्हणजे तुझा चहा म्हणजे पाणीच. नाही 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 तुला जसं काही खूप येतं ना. नाही नाही ताई ना काय नको बेसिन मध्ये कपडे धुतले होते एकदा याने बॉक्सर्स होत्या त्या, बॉक्सर्स. म्हणून बेसिन मध्ये धुशील. तेच कुठेतरी असणार इशू अगं हेच घर असणार. जाऊ दे ना बालत्याच नाही घरी जाऊ दे चाललं वगैरे जाऊ नाही ना. मला खात्री आहे ती इथेच असणार. आपण जाऊन बघूया. नको ना ग. तू गप्प बस रे. साहेबांनो अरे मोल मी रिलॅक्स. मी रिलॅक्स. आराम करा आता. एवढं मला हे झालं. काय झालं ताई? लालिताई काय झालं? काय 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 म्हणताय? एक मिनिट. साहेबांनो मी काय म्हणताय साहेबांनो मी लपतोय. आणि मी काय शोधू? आता आपण लपाछुपी खेळायची आहे. प्लीज बॉन्डिंग ऍक्टिव्हिटी नंतर करूया आपण, सॅटर्डे संडे वगैरे. ऐका तरी साहेबांनो मी काय बोलतोय ते इले साहेबांनो. कोण ते? राजपूत इले त्या काय झाला त्यांच्याकडे काम करी होतंय ना आधी मी. आणि मग त्यांच्याकडचं सोडून तुमच्याकडे इलंय त्या टायमिंग मध्ये. खोटं बोललोय मी ओके, आजारी ओके, असंय ओके, म्हणून ओके. ठीक आहे, तुमच्याकडचा जॉब सोडता तर मग कळणार नाही का ती दारात इले होतो. ठीक आहे, ठीक आहे. काय करू मला कळणार नाही. तू घाबरू नकोस. काय करू तू लप मी लपतोय. तू आतमध्ये लपून बस. सांभाळून घ्या दादांनो सांभाळून मी लपतोय. काय रे? दादांनो काय 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 काय? जा. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. या 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 बसा बसा. नमस्कार राजपूत साहेब. राजपूत साहेब. राजपूत साहेब. मस्त नमस्कार. बरं का? मी मस्त आहे. तुम्ही कसे आहे राऊत साहेब? मी मस्त. मग तुम्ही तुम्हाला जॉगिंगला. लाली कुठे आहे? लाली कुठे आहे? लाली कुठे आहे? हिच्या गालावर नाही आहे थोडीशी आहे ना. आहे किती छान. आहे. हे बघा नका करू असं. नाही सरळ सरळ सांगून टाका लाली कुठे आहे. मला वाढवायचं नाहीये काही. कोण लाली? मांजर वगैरे हरवली आहे का तुमची? आमची मोलकरीण लाली तुमच्याकडे कामाला यायला लागलीये हे मला चांगलं माहितीये. मी बिल्डिंग मध्ये शिरताना बघितलंय तिला. प्लीज नाटकं करू नका. मला खोटं सांगितलं तिने. काय आजारी पडलीये मी आता मला कामाला येता येणार नाही आणि आमच्या वेळेला तुमचं काम धरलं तिने. इथे इथे आली आहे. नाही नाही इथे नाही आली आहे. बघा हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. हा. इथे कोणी लाली वगैरे कोणी नाही. कोणीच नाही, नाही. सो सॉरी सो सॉरी. चल, मला वाटलं काहीतरी नाही, असं नाही. मस्करी मंगत करायला Sorry, आला sorry. असेल. चल, चल. नाहीये नाहीये नाहीये, नाहीये वहिनी. चल, खरंच नाहीये. येस थँक्यू. ओय होय हं? होय. हा रुमाल कोणाचा आहे? होय माझा होय. चाव्या बांधलेला रुमाल वापरता तुम्ही? का का का? कारण ही वेंधळी आहे ना आमची प्रिया. प्रिया खूप वेंधळी आहे. थोडी थोडी म्हणजे खूप रस्त्यात जाते आणि हरवते. मग ते चावी बांधून असा रुमाल पाठवावा लागतो. काय आवाज आल्यावर मग कळतं ना आपल्याला प्रिया इथे. छन 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 प्रिया इथे. छन 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 प्रिया इथे. छन 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 अरे प्रिया कुठे गेली प्रिया कुठे गेली असं ते एवढं असं होतं. म्हणून आम्ही ते तिला सोडतो असं चावी लावून बाहेर सोडतो. अच्छा काहीही बोलाल. मूर्ख वाटते मी तुम्हाला. नाही. मला खात्री आहे लाली इथेच आहे. मी तिच्या चावीला चांगलं ओळखते. आता तुम्हीच सांगणार नसाल ती कुठे आहे तर मी स्वतः हे शोधताय माणूस अशात शोधू कसं. शकते तिला. हो पण माणूस फटीत कसं जाईल या? हे बघा ऐका इथे नाही. हे बघा तिला बोलवा नाही तर मी आरडाओरडा करेन ना. मी आरडतो ऐका. यांच्या घरात मी आरडाओरडा करेन. मी आधी सांग. शांत. लाली लाली बाहेर. लाली बाहेर ये. मला राग येतोय. इशू नको नको. कधीतरी जाईलच ना. हे बघा इथे येणार आहे. इथे हे बघा. इथे राहणार नाहीये ना ती. कधीतरी जाईलच. याच दारातनं जाईल ना. मी इथेच थांबते. लाली हा आज तुझ्या झिंजा नाही उपटल्या ना जिन्यामध्ये तर नाव नाही सांगणार. राजपूत ये ना बाहेर. यांना ना दिवसभर वॉचमनच्या खुर्चीवर बसवणार आहे मी. कशी जातेस ना बघूच. नको. इशू शांत शांत. तुम्ही अशा आम्हाला इथे धमक्या देऊ शकत नाही. आधीच सांगतोय मी. हे आमचं घर आहे आणि मी सांगितलंय लाली इथे नाहीये. लाली तू खाली. साहेबांनो काय ही बाई दिसते तशीच हा कजाग. मका दिसली जिन्यामध्ये झिंजे उपटताना माझे म्हणून इलोय.
बरोबर ओळखतेस का मला तू आणि मी तुला ना चांगलीच ओळखून आहे कळलं का सांगत होते ना इथेच असणार निघाले की नाही गपचूप बाहेर निघाली की नाही बरोबर आहे शिकली सवरलेली माणसं तुम्ही खोटं बोलताय खोटारडी माणसं तुम्ही चोर माणसात चोर म्हणतायत आपल्याला चोर म्हणताय तुम्ही मला आहात तुम्ही चोर मोलकरीड चोर बोल ना प्रिया काहीतरी बोल ना. काय बोलू? बोल ना तू बोल ना काहीतरी बोल हे अक्षर घे आणि बोल काहीतरी आम्ही चोर आहोत अरे ही काय तुमच्या बागेतला पेरू आहे का हा चोरायला थांब प्रिया साहेब आहे, साहेब आहे, साहेब आहे, हे साहेब बघा, आहे. ताई हे बोट बघा. खाली बोट खाली राजपूत साहेब हे बघा ही का आम्ही हिला उचलून आणलेली नाहीये ही तिच्या मर्जीने आलेली आहे वाटल्यास तुम्ही तिला विचारा हा. चोरबीर म्हणू नका तुम्ही नका सांगू मला विचारा वगैरे विचारायचं ना तर मी विचारीन स्वतः तुम्हाला घाबरत नाही मी म्हणालोच माझं- नाही तुम्ही घाबरता. विचारा वगैरे मला नाही सांगायचं विचारायचं अहो तुम्ही नका सांगू मला विचार मी बोलीन बरोबर तिथे ए इकडे उभी राहा ताईनो, शांतपणे उभी राहा खोटं का बोललीस हे बघा मी तुमका सांगतोय पण घाबरू नकोस मी घाबरणार नाही तुमका. घाबरू नकोस तसं नाही ऐकत बाळा हा यांनी काही फूस लावली आहे का तुला मी बरोबर सरळ ओ करते ओ त्यांना, तुम्ही- ओ काय बोलताय आम्ही फूस लावणारे आहोत आपण फूस लावणारे वाटतो माझ्यावर का ओरडतेस ते बोलतायत ना तुम्ही आम्ही फूस तुम्ही जसाल फुसका बार थांब प्रिया तू थांब प्रिया थांब. जरा थांब हे बघा ऐका लालिताई काय आहे ते खरं सांगा नीट सांगा शांतपणे सांगा मी सांगतोय हे बघा ताईनो मी आज तुम्ही असत दादा असत म्हणून सांगतोय सगळ्यांसमोर ऐकून घ्या तुम्ही पण सांगा. मी तुमच्याकडे काम करतोय आजपर्यंत खाडे केले मी नाही काम कसा इमाने इतबारे केला की नाही आजपर्यंत केलंय ना केलंय पण घरात झाडू मारत असताना होय ते दादा माझ्या मागे मागे फिरतो नाही ताई तुम्ही इथे या. शी नाही ओ दादा अरे नाही ना. एवढा कायच नाही ना गो एवढा कायच नाही शी काय लावला मागे- मागे मागे फिरतात म्हणजे मागे मागे फिरतात आणि सारखा त्रास देतो हैसर कचरो रवलो तो काढ थैसर कचरो रवलो तो काढ त्या साफ कर ह्या साफ कर कंटाळलो बघा ताईंनो काय पण गरज शीच आहे? आहे. किती किती करायचं मी काय गरज आहे हे सगळं करण्याची राहिली कोपऱ्यात घाण तर काही त्रास आहे वाऱ्याने उडून जाईल ना नाही तिचं थोडं चुकलं तर शिकवतो बुवा मी तिला ती बँकेत येते तुला अकाउंट शिकवायला नाही मग तिला कशाला तिचं काम शिकवतोय तसं नाही एवढंच नाही करणं ते एवढंच नाही ताईनो काय? घरी येतोय ना तेव्हा होय तो माणूस सोफ्यावर उघडो बंब बसलेलो म्हणजे बघू तरी बघू काय हो पोटावरचे केस बघू किळस येता हो मी माझा. कधीच बसत नाही उघडा बसूही नकोस लाच काढली माझी कित्येकदा सांगितलंय मी असं उघडं बसत जाऊ नका ती पण बोलायला लागली आता. अरे ते व्यायाम केल्यानंतर अंग घाम झालेला असतं म्हणून बसतो थोडासा हवेत मी घाण वाटतं पण ते घाण माका पण घाण वाटतं तुमच्या घरात केसाचं केवढं तो पुंचको पडलेलो असतं तुमच्या घरात हात जोडले आता तुझ्या पुढे अति करतोयस हा तू ए ती काय बोलते ते ऐक ना केसांच्या पुंचका बोलली ती माझा काय संबंध आहे ताईनो, तुझ्याबद्दल बोलली तुझ्याबद्दल तुमचे गळतात ना ते तुमचे बाळा तुला माझ्या केसांचा त्रास होतो मग किती गळतं अगं मग सांगायचं ना एवढ्या तेवढ्यावरनं काम सोड मी सांगणार नाही तुमका बाळा अगं बोलायचं काय बोलायचं? मला सांगून टाकायचं मी काळजी घेतली असती ना सांगितलंय तुमका हजारदा सांगितलं अंगावर खेचून येतो तुम्ही मी त्या दिवशी तुमका सांगतो दादानु तुमका सांगतोय काय का अजून आहे ढीगभर भांडी घासली मी ढीगभर यांच्या घरातली एवढं सो साबण काय रवलो बाईनी केवढं तमाशा केला माहित तुमका अगं बाळा एवढी ओरडली मग साबणावरनं पण बाळा एवढासा साबण राहिला तर आपण सोडून देऊ शकतो अख्खीच्या अख्खी वडी अशी भांड्याला चिकटलेली असेल तर बोलणार नाही का अख्खी वडी नाही तर काय अख्खी वडी ही वडी त्या इडलीच्या भांड्याला चिकटली होती मी आपली गडबडीमध्ये अशाच इडल्या घातल्या ह्याच्या तोंडाला फेस आला माहितीये तेव्हा कळलं आम्हाला त्यात साबण होता तुम्ही मग लय बोलून दाखवतात त्या ताईंका बघा केवढ्या गोड असत त्या आई गोड आहे एकटे एवढे दिवस झाले एका शब्दान माका बोलूक नाही काय मी कधीच काहीच बोलत नाही आम्हाला चालतो भांड्याला साबण असलेला काय सांगते आम्ही खातो लोणच्या सारखा ए, म्हणजे असं चहावरची मलाई म्हणजे फेस नसेल ना साबणाचा तुला कधी कशावर काही बोलणार नाही तू आता चल आमच्या बरोबर सगळं तुझ्या मनासारखं करू आपण ताईंनो, ती कुठेही जाणार नाही नाही अरे इतकी वर्ष ती आमच्याकडे काम करते सोडा रे नाही आता तिने जॉब चेंज केलाय इन्क्रीमेंट सोबत
लाली तू फक्त पैशासाठी असे कितीचे देतात ग ते तुला? हा 3600 ताई 3600. किती देतात? 3600. अरे आम्ही 3500 द्यायचो ना. फक्त 100 रुपयांसाठी तू काम सोडून दिलं. हो भाऊनो 100 रुपये दे नाही होत 100. बोला ना हो 100. 100 म्हणजे किती? हा. एक ॲक्वालाई नक्की 100 रुपये. कंजूसपणा करत राहा. हा 100 रुपयाने किंमत केली तुझी आस्तीने. तुला ना काही बोलायला नको. नुसते बडी करायची त्याचा काही उपयोग आहे का? जिथे कामाला तिथे काय तोंड चालत नाही तुझं. आज जर ही घरी आली नाही ना तर तू बघ मी तुझं काय. तर मला हलका मारली मारामारी नाही आणि किंमत करी राहणार या भाषेत तर नाहीच मारामारी. हाऊ किती देता तुम्ही पैसे? किती? 3600. 3650 देतो. 3650. किती 3650. चला चला. इथनं जाता का म्हणे? 3800 देतो मी. 3800. मी 3850 देतो. मी 4000 देतो. मी 4050 देतो. मी 4500 देतो. मी 4550 देतो. मी 5000 देतो. अरे मूर्ख माणसा तो 50 नी वाढवतोय तू 500 नी का वाढवतोय? मला नाही फरक पडत. मला फरक पडत नाही. मला हीच मोलकरीण पाहिजे. मी 5500 देतो. अरे वाढवलंच नाहीये त्यांनी गप्प ना. मी 5550 देतो. अरे काय बोलतोय? इतके जमणार आहेत का आपल्याला द्यायला? काय बोलतो? जमीन मी ऑफिसला पाहिजे. मी आहे ना मी चहाचे पैसे वाचून पण लाली आपल्याकडेच पाहिजे. पण साहेबांनो अशी लाली येणार नाही. पैशांचा आणि पगाराचा प्रश्न नाही आहे लालीचा फक्त. मग साहेबांनो तुम्ही घरात 4 माणसं असत. काय काय तिला बोलू देत ना बाबा पूर्ण. का तुला पटकन बोल ना. तुम्ही घरात 4 माणसं असत. पीठ मळूक लागतात. केवढे हात वळतात माझे केवढे दुखतात. होय ती 2 माणसं केवढा सोपा जाता स्वयंपाक करू. 4 माणसं. मी पीठ मळेल. मी कणिक तिंबीन अशी मी तिंबीन. मी कणिक पण मिळेल आणि मी हे चपात्या पण लाटेन. आणि मग कपड्यांचा कपडे मी धुणार. मी पण धुणार कपडे. मी कपडे वाळत पण घालणार. मी पण वाळत घालीन. नुसतेच वाळत नाही घालणार. मी त्याला इस्त्री बिस्त्री मारून नेमन अशा गड्या करून रचीन मी त्याला कपाटात. लादी लादी लादी. लादी मी पुसणार ना. मी पण पुसीन. मी लादी पुसीन. मी मॉपनी पुसेन. मी जिभेने पोछा मारेन. मी झाडांना पण पाणी घालेन. मी झाडांना ठिबकने पाणी देईन. मी पंखा लावेन. पंखा रोज घासेन. मी नवीन पंखा लावून टाकीन. मी AC लावून टाकेन. काही काम तुला येत पण नाहीत. करीन मी. काम जर माझ्यावर पडली ना तर तू बघ मी काय करेन अरे तुझं. नाही पडणार तुझ्यावर. चुकीचं करतोयस. तू करणार नाही काम. तुझी कशी जिरवतो बघ रे मी आता. ए मूर्खा तू जिरवणार आहेस. तू करणार आहेस का ही कामं? परवा बाथरूम मध्ये घसरून पडलास तर इतकं आळशीस मेला 2 मिनिटं झोपून राहिलास तिथे. तू करणार आहेस ही कामं? अरे बायकोनी नवऱ्याच्या बरोबर असलं पाहिजे ना का अपोजिट असलं. आपण एक टीम आहोत. तू विसरतेस का दरवेळी? बस तू गप्प बस. ही लाली मोलकरीण सिर्फ मेरी है. सिर्फ मेरी. मेरी आहे. लाली तुला आठवड्यात 4 दिवस सुट्ट्या. लाली आठवड्यातून 5 दिवस सुट्ट्या. आठवड्यात 6 दिवस सुट्ट्या. आठवड्यातून 10 दिवस सुट्ट्या. वर्क फ्रॉम होम कर. वर्क फ्रॉम होम कर. कसं करणार आहे? तुझी भांडी तिच्या घरनं घासणार आहे का ती? मी भांडी घेऊन जाईन तिच्या घरी. तू कर वर्क फ्रॉम होम. मी भांडे कुरिअर करीन तुला. मला तुला हरवायचंय अरे रे. मला पण तुला हरवायचंय रे. अरे मूर्खांनो हे निवडणुकांसारखं होत आहे. एकमेकांना हरवण्याच्या नादात काहीच ना काम करणारा जिंकून येतोय. ताईंनो तुमच्या या वाक्यामुळे डोळे उघडले हो माझे. या वाक्यामुळे हो. मी आता इथे सगळ्यांसमोर सांगून टाकतोय. काय आजपासून लाली दोघांच्या घरात काम करूक येतली. ये आया ना रे अभी डोंगर. सोडून दे. मी येतलंय दोघांच्या घरात येतलंय काम अरे करायला. पण मग हे आधी का बरं नाही सांगितलं तू? दादानू थोडा अडचणीत होतोय. अडचण 1 मिनिट. इथेच आहे की काय अडचण? इथेच आहे. काय लाली? काय ग? लाली हॅलो हा तामणकर बाई लाली बोलतोय.
आता कामाक बोलवतास माका आता य तुमच्या कामावर लात मारतोय लात होतो इले मोठे 1,500 देतले तुमच्या 1,500 माझं आयुष्य बनतला दादा सांगतो बघा सोडतोय तुमचं काम शोधा दुसरी लाली डेतय जळपळट झालो नुसतं लालीताई तामणकर बाई म्हणजे नक्की कोण म्हणजे सई तामणकर बाई सई तामणकर सई तामणकर बाई 1,500 रुपयात द्यायचे तुम्हाला 1,500 रुपये एवढाच नाही साय तुमका सांगतोय कजाक बाई एक नंबरची वाटत हो? किती काम लावी माका लादी पूस हा कर त्या कर दिवाळीत तर त्या झेंडूचं डेकोरेशन बघितलेला बघितलंय फोटो मध्ये मी केलोय सगळं मी केलं नाही फोटो कोणाचो हिचो कोणी सांगल्यान 1,500 माका म्हणतं काम चांगला कर जुजबी देतोय चांगला काम केल्यावर जुजबी देतात मनाक हवी जातोस भांडी घासायला नाही मला तुझी जा, जुजबी जा, हवी आहे. जा. मला तुझी जुजबी हवी आहे ना कमॉन नाही पण ताईन ना आणि तुम्ही पण ताईन आजपासून दोघींकडे येतोय मी आज नाही उद्यापासून येतले वेगवेगळ्या वेळेत येतोय हा आणि साहेबांना तुम्ही विसरू नका 5,500 5,550 हा माझा पगार ठरलो आणि तुम्ही ते काय भांडी घासताला कपडे धुतला लादी आणि तुम्ही काय ता कचरा वगैरे काढताला ना पोळ्या चपात्या करताला त्या सगळं करा हा काय लालीक शब्द दिलो आणि हो तुम्ही ते काय बोलला दिवसातून 10 सुट्ट्या दिवसातून 10 सुट्ट्या नाही महिन्यातून 10 सुट्ट्या महिन्यातून 10 सुट्ट्या त्या माका द्या हा? येतोय उद्यापासून चला वहिनी उद्यापासून जॉईन करतोय दोघींकडे चला थँक्यू हा लाटशील ना पोळ्या आता घासशील ना भांडी घासशील ना लादी करेल ना हा पण सगळी कामं करेल आतापासून जी जी सांगितली आहेत ना तिला ती कामं आता तुम्हीच करा जॉब सोडा आणि हेच करत बसा हा आणि वरनं पगार तिला द्या सगळा हा करा करा काम करा चल माझ्या घरी जाऊ आपण चला चला श्यामभाऊ आता काय करायचं एक काम करूया आपण आता ह्या घरात आहोत ना आधी ह्या घरातली कामं संपवूया मग ती संपली की मग आपण तुमच्या घरी जाऊया मग ती कामं संपवूया मग दोघांची झाली की मग आपण तामणकर बाईंकडे जाऊ आणि त्यांची पण कामं संपवू म्हणजे ते आपल्याला निदान जुजबी तरी देतील मला एकदा मिळाली होती मला पण मिळाली आहे जुजबी वाजव रे चला आधी काम करायला. वा 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 कमाल मजा आली आम्हाला करताना बघूया बघताना किती मजा आली आहे सई खूप एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता एकदम रिअलिस्टिक इश्यूवरती प्रहसन होतं असं मला वाटलं खूप गृहिणी याला रिलेट करणार आहेत आणि सगळ्यांचे परफॉर्मन्सेस मस्त होते मजा आली वेगळी कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही सादर पण छान केलं थँक्यू मी देवाकडे एक प्रार्थना पण करतो जाता आता की मराठीतली हायेस्ट पेड आणि सगळ्यात जास्त GST भरणारी व्यक्ती माझ्या बाजूला आहे ती तर मोलकरणीला पैसे देताना हात काय एवढा आखडला होता तर मंडळी हास्याचं हे गाव असंच गजबजत राहील पण तुर्तास वेळ झाली आहे निरोपाची आपण भेटूया पुढील भागात तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन